बहुजन आवाज. नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत दारव्हा तालुक्यातील डॉक्टर सागर मधुकररावजी मोहोळ. नुकताच यांना राष्ट्रीय कलावंत शांतिदूत पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचं भरभरून स्वागत संपूर्ण तालुक्यात आणि परिसरात सुद्धा होत आहे. याच संदर्भात आपण त्यांच्याशी भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून एकूणच त्यांचा जीवन प्रवाससुद्धा उलगडून काढणार आहोत. तर प्रत्यक्ष भेटूया आपण डॉक्टर सागर मधुकररावजी मोहोळ. सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय भीम आणि आदाब. तर सर, ज्याप्रमाणे आम्ही आमच्या दर्शकांना सांगितलं की नुकताच आपल्याला राष्ट्रीय कलावंत शांतिदूत पुरस्कार मिळालेला आहे, प्राप्त झालेला आहे. तर काय सांगाल आपण, कशा प्रकारे हे पुरस्कार मिळाला, या पुरस्कारामागची पार्श्वभूमी कशी आहे, एकूणच याविषयी आपण काय सांगाल? सर, हे बघा, मी 2024मध्ये मला इंटरनॅशनल प्लॅटिनम ग्लॅम आयकॉन्स अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर सर 2025मध्ये पुण्यालासुद्धा मला अवॉर्डमध्येच घोषित केलं मला विजेता म्हणून. आणि सर आता जस्ट 2 तारखेला यवतमाळ इथे हा जो प्रोग्राम आयोजित झाला होता, तर मी कधी विचार नाही केला की मला हे अवॉर्ड मिळेल म्हणून. पण जेव्हा माझं स्टेजवर नाव नॉमिनाईज झालं आणि जेव्हा मला तिथे बोलायला गेलं अवॉर्डसाठी, तर मला फार म्हणजे आनंद पण वाटला. आणि मी तिथले ज्यांनी मला जे अवॉर्ड दिले आहेत, तर तिथले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मिस्टर रवी भोंगाडे सर, मतीनभाई तमन्ना आणि आमचे प्रोड्युसर डायरेक्टर अतुल कुडे जे मुंबईचे आहेत, आणि डॉक्टर भवरे सर, तर यांच्याकडून जे मला अवॉर्ड मिळालं, तर हे तर मला फारच आनंद वाटला. आणि त्यांना जेव्हा मी प्रश्न केला, तर तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुमचं आम्ही सामाजिक कार्य बघितलं, त्यामुळे तुम्हाला हे अवॉर्ड मिळत आहे. आणि सर, मला एकच सांगायचं आहे की हे जे मला पुरस्कार मिळालेला आहे शांतिदूतचा, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रोल आहे जे माझे व्ह्युअर्स आहे, जे माझे फारच म्हणजे जी समाजसेवा केली आहे मी, तर ह्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. आणि मी ह्या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की तुमचा नेहमी असाच आशीर्वाद, तुमचा प्रेम माझ्यावर असू द्या आणि असंच मी नेहमी पुरस्कार घेऊन येईन. आम्ही पाहतो आहे की आपण दारव्हा परिसरामध्ये आणि एकूणच दारव्हा तालुक्यामध्ये डॉक्टरी पेशे करत आहात आणि या माध्यमातून सेवा देत आहात. बरेच दिवसापासून आपण प्रॅक्टिस करत आहात. इतरही पुरस्कार आपल्याला मिळालेलेच आम्हाला कळलेलं आहे आणि आम्ही पाहतो आहे इंटरनॅशनल ग्लॅमर अवॉर्डसुद्धा आपल्याला मिळालेला आहे आणि सोबतच इतरसुद्धा पुरस्कार आहे. तर एकूण आपल्या जीवनाचा प्रवास कसा सुरू झाला, या क्षेत्रामध्ये आपण कसे आलात, याविषयी काय सांगाल? पहा सर, गेल्या 14 वर्षापासून आमचं दारव्हा तालुक्यात लाखेंड नावाचं गाव आहे, तिथं माझं NGOचं हॉस्पिटल आहे. तिथं आमची जी मोठी बहीण आहे डॉक्टर मृणाली मोहोळ, ह्या तिथले अध्यक्ष आहेत आणि मीसुद्धा इथे कार्यरत आहोत. आणि इथे बरेच कर्मचारी आहेत. आणि माझं संपूर्ण असं समजून घ्या की माझं 12-14 वर्षापासून माझं आयुष्य लाखमध्येच गेलेलं आहे. त्याच्या अगोदर तर मी दारव्ह्यालाच होतो, परंतु जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला म्हणजे कलाक्षेत्रामध्ये तर मला माहितीच नव्हती. पण जेव्हा आमचे यवतमाळ जिल्ह्यातील डॉक्टर अंजली गवारले आहेत, तर यांनी मला सांगितलं की तुम्ही एकदा इंटरनॅशनलमध्ये सहभाग घ्या आणि अवश्यच तुम्हाला अवॉर्ड मिळेल. पण आता इतके जे आहेत अंजली गवारले मॅडम, तर त्यांनी मला खूप फोर्स केला आणि शेवटी मग मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालो. आणि हे अवॉर्ड शो जे आहेत इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन, हे मुंबईमध्ये रॅडिसन हॉटेलमध्ये अंधेरीला झालं. आणि नंतर मग तिथं मला विजेता म्हणून घोषित केलं. तर त्याबद्दल मला फार आनंद झाला आणि तेव्हापासून माझं कॉन्फिडन्स लेवल वाढलं सर. आणि बस आज तुम्ही पाहतच आहात. बरं, आपल्याला हा जो इंटरनॅशनल ग्लॅमर अवॉर्ड मिळालेला आहे, तर याविषयीची जरा माहिती द्या ना. कशा प्रकारचे प्रवेश प्रक्रिया होती आणि स्पर्धक कुठून आलेले होते, किती स्पर्धक वगैरे होते, परीक्षक कोण होते, त्याविषयी काय सांगाल? पहा सर, जेव्हा मी मुंबईला गेलो रॅडिसन हॉटेलमध्ये, तर तेव्हा तर मी याच्यामध्ये एकदम नवीनच होतो. कारण की हे जे इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन जो अवॉर्ड शो आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकार असतात, तर तिथे जसं की काही लंडन, अमेरिका, चायना, दुबई, मलेशिया इथून बरेच काही पार्टिसिपेंट आले होते. आणि नंतर त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं 1 दिवसाचं. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर मग स्टेजवर आम्हाला परफॉर्मन्स करायला सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग 3 राऊंड झालेत.
एक आहे ट्रॅडिशनल, वेस्टर्न आणि लास्टमध्ये काही टॅलेंट राऊंड घेतलं. टॅलेंट म्हटलं म्हणजे काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नामध्ये ज्यांनी योग्य त्याचं उत्तर दिलं त्याद्वारे ते विजेता होईल. बरं, मग आता आपण सांगितले की यामध्ये सहभागी जे होते ते बऱ्याचशा वेगवेगळ्या कंट्रीमधून सुद्धा आलेले होते. तर याची प्रवेशाची प्रक्रिया कशी होती आणि आपल्यापर्यंत हे अवॉर्ड शो आहे किंवा अशी स्पर्धा असते हे कशी काय माहिती मिळाली त्याविषयी सांगा ना. हे पहा सर, याच्याविषयी असं झालं की यवतमाळ जिल्ह्यातील डॉक्टर अंजली गवारले आहेत. तर यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की सर तुमचं मी तिथं नाव दिलेलं आहे, तर तुम्ही तिथं जा. आणि त्याच्यानंतर मी तिथं गेल्यानंतर तिथले जे डायरेक्टर होते, जे प्रोग्राम होतात त्याचे मिस सुनीता भगत, तर यांच्याकडे गेलो मी आणि त्याच्यानंतर यांनी माझी काही फॉर्मॅलिटी पूर्ण केली. जसं त्यांनी माझं काही आधार कार्ड घेतलं आणि नंतर मग बस म्हणजे इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि त्या प्रकारे तिथं थोडं ट्रेनिंग दिलं गेलं आणि बस. येणारे जे स्पर्धक आहेत त्यांनी या विषयाशी कसं जुडावं याविषयी सुद्धा काही सांगा. सर पहा, याच्यामध्ये कसं आहे, तिथलं जो वातावरण होतं तर तिथलं वातावरण म्हणजे असं की जसं आम्ही म्हणजे गावामध्ये सुद्धा आपण विचार करणार नाही. कारण की तिथलं सगळं वेस्टर्न लूक आणि सगळं म्हणजे VVIP लोकं तिथे. आणि जेव्हा आपण तिथे एंट्री करतो तर तिथं कसं आहे, आपल्याला काही चार्जेस असतात, ते जास्त नाही आहे. एक नॉमिनल फी असतेच असं नाही आहे, सगळीकडेच असते. ती नॉमिनल फी आपल्याला तिथं द्यावं लागते आणि त्याच्यानंतर मग आपण पार्टिसिपेट होऊन जातो. आणि पार्टिसिपेट झाल्यानंतर तिथे जसं की आपलं ग्लॅमरमध्ये जसं आपलं फोटो सेशन घेतात आणि फोटो सेशन घेतल्यानंतर मग त्यांच्याकडे म्हणजे राहणं वगैरे त्यांच्याकडेच असते, फूड अकोमोडेशन वगैरे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग दिल्यानंतर जेव्हा आपण स्टेजवर परफॉर्मन्स करतो तर त्याच्यानंतर जेव्हा आपण विजेता होतो त्याच्यानंतर आपल्याला अवॉर्ड वगैरे आणि काही ट्रॉफी दिल्या जाते. आता हे आपण अवॉर्ड मिळवलेलं आहे आणि कमावलेलं आहे, तर याविषयीची रुची कुठून निर्माण झाली, काही प्रेरणा मिळाली, कसं काय सुरू झालं हा प्रवास याविषयी सांगा ना. आपण ग्रामीण भागामध्ये राहत आहेत, विशेष करून अशा विभागामध्ये आपण राहतो आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतो आहे. शेतकऱ्यांचा हा जिल्हा आहे, मागासवर्गीय जिल्हा म्हणून पाहिल्या जाते. तर या भागामध्ये राहून आपल्याला ही नेमकी रुची निर्माण झाली, कशी निर्माण झाली, याआधी आपण काय करत होता याविषयी थोडं काही सांगा ना. सर मी सांगू तुम्हाला, मी याच्या आधी मुंबईला होतो, मुंबईवरून म्हणजे ट्रेनिंगसाठीच. आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर देशामध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मग दारव्ह्याला आलो आणि त्याच्यानंतर मग लाख इथे आम्ही हॉस्पिटल ओपन केलं. आणि माझी जीवनयात्रा ही पूर्ण ह्या गावातच गेली पेशंटमध्ये. आणि बरीच परिसर आहे ह्या गावामध्ये, बरेच काही ग्रामीण क्षेत्र आहे, 10-12 ग्रामीण विभाग आहे तिथे. इथले बरेच पेशंट माझ्याकडे येतात. पण माझी एक रुची होती लहानपणापासून मॉडेलिंग क्षेत्रात जायची. कॉलेजमध्ये असताना मी मॉडेलिंगमध्ये केलेलं आहे, पण त्यावेळेस मला आवड नाही मिळालं. परंतु जेव्हा एक असं म्हणतात ना, संधी येते तर कुठून तरी एकदाच तरी संधी येते माणसाच्या आयुष्यामध्ये. आणि ही संधी माझ्या आयुष्यामध्ये आली आणि मी याचं पूर्ण सोनं करून घेतलं. आता या व्यतिरिक्त आपण इथे प्रॅक्टिस करत आहात आणि आपण NGO चालत असल्याचं आपण सांगितलेलं आहे. घरी कुटुंबामध्ये कोण कोण राहतं आणि आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशी होती, काय होती याविषयी काही थोडं सांगा ना. आपले वडील काय करत होते, आईवडील काय करत होते, आपलं एज्युकेशन कसं झालं आणि प्राथमिक एज्युकेशन कुठं झालं याविषयी काही सांगा. हे पहा सर, तुम्ही जो प्रश्न केला छान केला. कारण की माझे जे वडील डॉक्टर मधुकरराव उकणराव मोहोड हे दारव्ह्यातील फार प्राचीन डॉक्टर, म्हणजे 1979-78च्या बॅचचे. आणि त्यांनी बरीच गरीब लोकांची सेवा केलेली आहे. आणि माझे वडील हे डॉक्टर एकाडे सरांच्या काळातील. आणि माझे जे वडील होते त्यांनी बरीच गरीब पेशंट असो, कशी असो, कोणावर पैसे असो नसो, त्यांनी सेवा केलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की आयुष्यामध्ये पैसा डझंट मॅटर, सगळ्यात महत्त्वाचं गरीब लोकांची सेवा करा आणि सगळ्यासोबत प्रेमाने राहा, भांडण करू नका. कारण की आयुष्यामध्ये भांडण झगडा हा क्षण मिनटाचा राहतो, नंतर मग आपल्याला पस्तावा होतो. आणि शेवटी मग आयुष्यामध्ये म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांसोबत प्रेमाने राहा आणि समाजसेवा करा. आता आपण सोबतच येथे डॉक्टरी पेशामध्ये सर्वांना रुग्णसेवा देत आहात,
तर पुढील आयुष्यामध्ये काय वाटचाल असणार आहे, काय उद्देश असणार आहे, आणखी आपल्या डोक्यामध्ये काही प्लॅन्स वगैरे आहेत का, पुढची वाटचाल कशी राहणार आहे याविषयी थोडक्यात सांगा. येस ऑफकोर्स. पहा सर, गेल्या 14 वर्षापासून आम्ही लाखिंड इथे आमच्या स्वतःच्या पैशावर हे हॉस्पिटल चालवत आहोत. आम्हाला शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही आहे. तसं आमचं हे जे हॉस्पिटल आहे NGO बेस आहे आणि सेंट्रल मिनिस्टर अटॅच आहेत. पण सध्या आम्हाला कोणत्याही प्रकारची शासनाकडून मदत नाही आहे. परंतु आम्ही आमच्या स्वखर्चातून हे हॉस्पिटल चालवत आहेत आणि ह्या हॉस्पिटलला यवतमाळ जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर इथं व्हिजिट देतात. जसं की डॉक्टर कारिया सर आहेत, डॉक्टर तावडे सर आहेत, डॉक्टर पोटे सर, ते आता स्वर्गस्थ झाले. त्यांचा फार आभारी आहे मी, त्यांनीसुद्धा आम्हाला सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर डॉक्टर अंजली गवारले ह्यासुद्धा आमच्या हॉस्पिटल व्हिजिट देतात. आणि नंतर जे डॉक्टर हितेश दुधे, हे माझे फार जवळचे मित्र आहेत, हे सुद्धा व्हिजिट देतात. म्हणजे त्यांनी सांगितलं मी येईल म्हणून इथे. आणि डॉक्टर सतीश जयस्वाल दारव्यातील ते पण सुद्धा आमच्या हॉस्पिटलला व्हिजिट देतात आणि ते सुद्धा खूप चांगले आहेत. आणि माझा प्लॅनिंग आहे सर की पुढं चालून मला ह्या माझं हे हॉस्पिटल सध्या 10 बेड आहेत, परंतु पुढं चालून मी ह्या हॉस्पिटलला 100 बेडचं करेल देवाच्या आशीर्वादाने. आणि सर कसं आहे, ह्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आत्ता पण भारत देश स्वतंत्र झालेला आहे, परंतु गरिबी गेलेली नाही आहे. गरिबी आत्ता पण आहे. शासनाने भरपूर गरीब लोकांसाठी केलेले आहे, भरपूर काही म्हणजे कामं केलेली आहेत, परंतु गरीबच आहेत असं तुम्हाला म्हणावंच लागेल. आहे त्यांना म्हणजे पोटापुरतं भेटते, परंतु जेवढं पाहिजे त्यांना त्या प्रकारे त्यांना नाही आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की मी आणि माझी ताई आणि आमचे जे काही कर्मचारी आम्ही सगळे मिळून या हॉस्पिटलला मोठं करणार आहे आणि 100 बेडचं करू आम्ही. आणि त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील जेवढे पण नामांकित डॉक्टर आहेत त्यांना इथं आणण्याचा प्रयत्न करेल मी. आणीनच. आणि इथं जी फी आहे, जसं आम्ही इथं 50 रुपये फी घेतो पेशंट लोकांकडून, 50 रुपयामध्ये इंजेक्शन गोळ्या औषध सगळंच देतो यांना. आणि आमचं गेल्या 14 वर्षापासून हे हॉस्पिटल चालू आहेत. आणि जर आम्हाला शासनाची मदत भेटली तरी चांगलं, नाही भेटली तरी आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही हे हॉस्पिटल मोठं करू आणि 100 बेडचं तर करूच आणि कमीत कमी पैशामध्ये इथल्या गोरगरीब जनतेची सेवा करू. निश्चितच आपण सांगितलेलं आहे की आपण मोफतपणे रुग्णसेवा देत आहात आणि NGO बेसवर आपण सर्व हे क्लिनिक किंवा हॉस्पिटल चालवत आहात. फार उदात्त हेतू त्यांनी जीवनामध्ये जोपासलेला आहे. आपल्या घर कुटुंबामध्ये कोण कोण सध्या राहतं त्याविषयी सांगा. माझ्या घर कुटुंबामध्ये आहे माझी ताई डॉक्टर मृणाली मोहोड, डॉक्टर संध्याताई मोहोड, माधुरी मोहोड, आकाश मोहोड आणि मी आणि माझी मिसेस सोनाली मोहोड आणि माझ्या 2 मुली. पण सर मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की माझी जी ताई आहे डॉक्टर मृणाली मोहोड, तर म्हणतात ना आज बरंच काही चालू आहे की मुलगा पाहिजे, पण मी तर एक म्हणतो सर की मला बहीण आहे. कारण की जसे आमचे वडील एक्सपायर्ड झाल्यानंतर, म्हणजे बाबा डॉक्टर्स होते पण वडील एक्सपायर झाल्यानंतर जी आमची बहीण होती ती नुकतंच डॉक्टर झाली होती आणि तिला भरपूर म्हणजे लग्नाचे संबंध वगैरे आले होते, परंतु तिने विचार केला की जर मी लग्न करून गेली तर माझ्या बहीण भावंडांचा सांभाळ कोण करेल, त्यांचं शिक्षण कसं होईल. तर तिने एक त्याग केला आमच्यासाठी. आणि असं म्हणतात ना की आज आम्ही जे काही आहे त्याच्यामुळेच आहे, कारण की तिने आपलं पूर्ण आयुष्य आमच्यासाठी हे केलं आहे आणि आज आम्ही तिच्यामुळे ह्या पदापर्यंत आलो असेल. तर त्या ताईचं आम्ही फारच मनापासून आभारी आहे. म्हणजे आमची पूर्ण फॅमिली तिचं धन्यवाद करतो की तिने पूर्ण आयुष्य आमच्यासाठी आज ह्या पदापर्यंत आणलं. तर हे होते डॉक्टर सागर मधुकररावजी मोहोड. दारव्हा तालुक्यातील लाखिंड या गावी हे NGO बेसवर हॉस्पिटल चालवतात. केवळ नाममात्र फी 50 रुपयामध्ये सर्व काही रुग्णसेवा देतात आणि जीवनातसुद्धा हे हॉस्पिटल मोठं करण्याचा त्यांनी उदात्त हेतूसुद्धा आपल्याला बोलून दाखविलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण हे हॉस्पिटल निश्चितच 100 बेडचं करू आणि चांगली फॅसिलिटी किंवा रुग्णांना यापेक्षाही चांगली रुग्णसेवा देऊ असा सुद्धा हेतू यांनी आपल्याजवळ बोलून दाखविलेला आहे. तर व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपण आज यांच्याशी भेटलो. डॉक्टर सागर मधुकररावजी मोहोड यांच्या जीवन प्रवासाबद्दलसुद्धा आपण जाणून घेतलं आणि इतरही त्यांचा जो प्रवास आहे या व्यतिरिक्त, डॉक्टरी पेशाच्या व्यतिरिक्त, ते सुद्धा त्यांनी आपल्यासोबत दिलखुलासपणे मोकळा करून दाखविला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.